नमस्कार. महाराष्ट्रातील शेतकरी बऱ्याच काळापासून पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. गेल्या 4 महिन्यांपासून या योजनेअंतर्गत कोणतेही पैसे जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. ही योजना सुरू आहे का बंद झाल्या असेही देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमध्ये उपस्थित केले जात आहे. दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी खूप महत्त्वाच्या आहे. हप्ते बंद झाल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य आणि स्पष्ट माहिती मिळणे गरजेचे आहे. म्हणून चला जाणून घेऊ नेमके या योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना आता मिळणार कधी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान शेतकऱ्यांना आर्थिक तरी मदत थोडीफार मिळावी याकरिता करण्यात आला होता. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे मिळत होते. ही रक्कम दर 4 महिन्यांनी म्हणजे 2-2 हजार रुपयांनी अशी मिळत होती आणि ती अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कागदपत्र ही नोंद करून त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये पैसेही चालू करून घेतले होते. आतापर्यंत लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. 19 हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारनेही देखील 2023 पासून नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेमुळे आणखी शेतकऱ्यांना थोडासा टेका मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 6,000 तर महाराष्ट्र शासनाचे 6,000 असे टोटल 12,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत होते. राज्य सरकारच्या या योजनेसाठी शेतकऱ्यांना काही सेपरेट अर्ज करायची काही गरज नव्हती. जे केंद्र सरकारच्या योजनेमध्ये शेतकरी पात्र होते ते ऑटोमॅटिक राज्य सरकारच्या योजनेसाठी देखील पात्र ठरले आणि त्यांना पैसे चालू झाले. सरकारी योजनेचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोहोचण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे डीबीटीचा वापर करण्यास सुरू झाला. या डीबीटी पद्धतीमुळे शेतकऱ्यांना पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळत होते. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज भासत नव्हती. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले असणे आवश्यक असल्यामुळे ही प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक बनते. या तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो. शेतकरी त्यांच्या खात्याची माहिती ऑनलाईन पाहू शकतात. काही अडचणी आल्यास तक्रारी देखील करू शकतात. ही कार्यपद्धती ग्रामीण भागातही प्रभावीपणे राबवली जात आहे. त्यामुळे योजनांचा फायदा थेट गरजू शेतकऱ्यांना मिळू लागला आहे. 4 महिन्यांपासून या दोन्ही योजनेअंतर्गत कुठलाही लाभार्थी वितरित होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि शेतकरी या निधीवर अवलंबून असून त्यांचा उपयोग दैनंदिन खर्च, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी होतो. पैसे वेळेवर न मिळाल्याने त्यांमध्ये आर्थिक नियोजन बिघडले आहे. काही शेतकऱ्यांनी योजना बंद झाल्या आहेत असेही देखील प्रश्न सुरू केले आहे. त्यामुळे सरकारकडून त्वरित स्पष्टता देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या सद्यस्थितीबाबत आणि पुढील हप्त्याबाबत योग्य माहिती मिळणे ही देखील महत्त्वाचे आहे. विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही योजनेचे हप्ते जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्याची शक्यता आहे. अधिकृत तारीख ही काही जाहीर झालेली नाहीये. यासाठी तयारी सुरू आहे अशी माहिती मिळत आहे. आधी जूनमध्ये हप्ता वितरित होणार असल्याचे सांगितले गेले होते पण ते शक्य झाले नाही. आता जुलै महिना जवळपास संपत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी चिंता वाढली आहे. तरी सरकारी अधिकारी लवकरच वितरण सुरू होईल असे आश्वासने देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगून अधिकृत घोषणाची वाट पाहावी. आपण बघितलेली सर्व माहिती ही इंटरनेट स्रोताच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्रोताकडून जमा केलेली आहे. तरी आपण या माहितीची पूर्णपणे चौकशी करून घ्यावी आणि त्यानंतर अंमलबजावणी करावी. धन्यवाद.